नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहूयात इतिहास इयत्ता 7वी पाठ 12वा साम्राज्याची वाटचाल। आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला। स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण अभ्यासले। मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले याचे थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत। साम्राज्याची वाटचाल यामध्ये आपण मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या ज्या सरदार घराण्यांनी योगदान दिले त्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। सुरुवातीला आहेत इंदोरचे होळकर। मल्हारराव हे इंदोरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक। इंदोरचे जे होळकर होते त्यांच्या या सत्तेचे संस्थापक कोण होते? मल्हारराव। त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली। गनिमी काव्याच्या युद्ध पद्धतीत ते निष्णात होते। पहिला बाजीराव व नानासाहेब पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तरेत पराक्रम गाजवला। माळव्यात आणि राजपुतान्यात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता। पानिपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पेशव्यास त्यांची फार मदत झाली। इंदोरचे जे होळकर होते त्यांचे संस्थापक कोण होते? मल्हारराव। त्यांनी काय केलं? दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली। गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीत ते निष्णात होते। पहिला बाजीराव आणि नानासाहेब पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तरेत पराक्रम गाजवला। माळव्यात आणि राजपुतान्यात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता आणि पानिपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यास मल्हारराव होळकर यांची फार मदत झाली होती। पुण्यश्लोक अहिल्याबाई या मल्हाररावांच्या पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत। अहिल्याबाई होळकर आपण नाव ऐकलंच असेल, ते तुम्ही ऐकले का? हे कोण होत्या ते? तर पुण्यश्लोक अहिल्याबाई या मल्हारराव जे होते इंदोरचे होळकर यांच्या संस्थेचे संस्थापक मल्हारराव त्यांच्या ह्या सुनबाई होत्या, म्हणजे मल्हाररावांचे पुत्र खंडेराव यांच्या पत्नी अहिल्याबाई। खंडेरावांच्या कुंभेरीच्या युद्धात मृत्यू झाला। पुढे काही काळाने मल्हारराव यांचेही निधन झाले। त्यानंतर इंदोरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईंच्या हाती आली। त्या थोर, मुत्सद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या। त्यांनी नवे कायदे करून शेतसारा, कर वसुली अशा गोष्टींची घडी बसवली। पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे, तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या। भारतात चारही दिशांनी असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळावर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पानपोया यांची उभारणी केली। देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा प्रयत्न फार महत्त्वाचा होता। त्या स्वतः न्यायनिवाडे करत, त्या दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या। त्यांनी सुमारे 28 वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली। राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले। मराठेशाहीच्या उतरत्या काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला। बघा, अहिल्याबाई होळकर आपण पाहूया। अहिल्याबाई होळकर या कोण होत्या? तर मल्हाररावांचे पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत्या। खंडेरावांचा काय झालं? कुंभेरीच्या युद्धात मृत्यू झाला आणि पुढे काही काळाने मल्हारराव यांचेही निधन झाले। मग त्यानंतर इंदोरच्या कारभाराची सर्व सूत्रे अहिल्याबाईंनी आपल्या हाती घेतली। त्या थोर, मुत्सद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या। त्यांनी नवे कायदे करून शेतसारा, कर वसुली अशा गोष्टींची घडी बसवली। पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे, तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या। भारतात चारही दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळावर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पानपोया यांची उभारणी केली। देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा प्रयत्न फार महत्त्वाचा होता। त्या स्वतः न्यायनिवाडे करत, त्या दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या। सुमारे 28 वर्ष समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा त्यांनी उंचावली। राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले। मराठेशाहीच्या उतरत्या काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला। आता पाहूया नागपूरचे भोसले। नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात वराड आणि गोंडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली होती। नागपूरचे भोसले, नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात काय वराड आणि गोंडवन या प्रदेशाची सनद देण्यात आली होती। नागपूरकर भोसल्यांपैकी रघुजी हे सर्वात कर्तबगार आणि पराक्रमी पुरुष होते। त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व आर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला। बंगाल, बिहार, ओडिसा प्रांताच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते। त्यांनी ते प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले।
नागपूरचे भोसले. नागपूरकर भोसले यांच्या घराण्यातील परसोजी भोसले हे शाहू महाराजांच्या काळात काय होते, वराड आणि गोंडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली होती त्यांना. आणि नागपूरकर भोसल्यांपैकी सगळ्यात रघुजी हे कर्तबगार होते आणि पराक्रमी पुरुष होते. त्यांनी काय केलं, दक्षिणेतील तिरुचिरापल्ली आणि आर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला. तिरुचिरापल्ली आणि आर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला. बंगाल, बिहार, ओडिसा प्रांताच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते. त्यांनी ते प्रदेश काय केलं, मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले. इसवी सन 1751मध्ये नागपूरकर भोसल्यांची ओडिशा सुभा अलिवर्दी खानाकडून जिंकून घेतला आणि पुढे इसवी सन 1803पर्यंत मराठ्यांचे प्रभुत्व ओडिशावरती होते. माहीत आहे का तुम्हाला, मध्ये बघा, मराठा डीच कोलकाता येथील ब्रिटिशांनी नागपूरकर भोसल्यांची धास्ती घेतली होती. मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी त्यांनी शहराभोवती एक खंदक खोदला. तो मराठा डीच या नावाने प्रसिद्ध आहे. मराठी डीच म्हणजे काय, तर येथील ब्रिटिशांनी काय केलं, नागपूरकर भोसल्यांची धास्ती घेतली होती, म्हणजे घाबरत होते कोलकाता येथील जे ब्रिटिश होते ते. मग मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी त्यांनी शहराभोवती काय केलेले, खंदक खोदला होता. तो मराठा डीच या नावाने प्रसिद्ध झाला. ग्वाल्हेरची शिंदे आपण पाहूयात. थोरल्या बाजीरावाने राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले. थोरल्या बाजीरावाने काय केलं, राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व पाहून त्यांना काय केलं, उत्तरेत सरदार म्हणून नेमलं होतं. आणि राणोजींच्या मृत्यूनंतर जयाप्पा, दत्ताजी आणि महाजी हे त्यांच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली होती. इथे आपल्याला महाजी शिंदेंचा फोटो दाखवला आहे. हे जयाप्पा, दत्ताजी, महाजी हे सगळे कोण होते, राणोजींचे पुत्र होते. माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदारकी महाजींना दिली होती. ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली. उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची युद्धपद्धती उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी डिबॉइन या फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले. ग्वाल्हेरची शिंदे आपण पाहूयात. थोरल्या बाजीरावाने काय केलं, राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व आणि उत्तरेत कर्तृत्व पाहून उत्तरेत त्यांना सरदार म्हणून नेमले. पण राणोजीच्या मृत्यूनंतर जयाप्पा, दत्ताजी आणि महाजी शिंदे ही त्यांचे 3 पुत्र होते. त्यांचा पराक्रम गाजवून त्यांनी काय केलं, त्या मुलांनी पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली होती. माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदारकी महाजींना दिली. ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात काय झालेलं, मराठ्यांचे वर्चस्वाने प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली. उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची युद्धपद्धती उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी डिबॉइन या फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली. काय केलेलं, हा जो डिबॉइन फ्रेंच लष्करी तज्ज्ञ होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली होती आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेंच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवलं होतं. पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली आहे असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले. त्यांनी बंगालच्या सुभ्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले. ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते. अशा विपरीत परिस्थितीत महाजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशहाला पुन्हा गादीवर बसवले. या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने त्यांना वकील-ई-मुल्लक हे पद देऊ केले. याचा अर्थ त्यांनी दिवाणी आणि लष्करी अधिकारांची मुखत्यारी देऊ केली आणि त्यांनी ते पद बाल पेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले. या पदामुळे दिल्लीची पातशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली. कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा सावरणे हे सोपे काम नव्हते. महाजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने 1784 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार पाहिला. आपण हे वरती बघितलं, ग्वाल्हेरचे शिंदे पाहिले, त्यांच्यामध्ये महाजी शिंदे बघितले आपण. मग पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती काय झाली, क्षीण झाली असं इंग्रजांना वाटू लागले. मग इंग्रजांनी काय केलं, दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले. त्यांनी काय केलं, बंगालच्या सुभेच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले आणि ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते. मग अशा विपरीत परिस्थितीत काय झाले, महाजी शिंदे यांनी इंग्रजावर मात करून बादशहाला पुन्हा गादीवर बसवले. या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने काय केलं, वकील-ई-मुल्लक हे पद देऊ केले. याचा अर्थ त्यांना दिवाणी आणि लष्करी अधिकारांची मुखत्यारी देऊ केली. महाजींना बादशहाने काय केले, वकील-ई-मुल्लक
मुतलक हे पद देऊ केले कुणाला? महादजी यांना. मग त्याचा अर्थ काय आहे तर दिवाणी आणि लष्करी अधिकाराची मुखत्यारी त्यांना देऊ केली. त्यांनी ते पद बालपेशवे सवाई माधवराय यांच्या वतीने स्वीकारले. या पदामुळे दिल्लीची बादशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली आणि कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा सावरणे हे सोपे काम नव्हते. महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने 1784 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार पाहिला. सुमारे 10 वर्षे त्यांनी हा कारभार पाहिलेला आहे. पानिपतच्या लढाईस जबाबदार असलेल्या नजीब खानाचे वारसदार अद्याप रोहिलखंडात कारस्थाने करतच होते. आपण पाहिला होता नजीब खान कोण होता? अफगाणिस्तानातले जे आलेले होते रोहिले, आपण रोहिलखंडात राहिलेले त्यांना रोहिली म्हणत होते, त्यांचा तो सरदार होता नजीब खान. मग पानिपतच्या लढाईत जबाबदार होता तो नजीब खान. नजीब खानचा वारसदार जो होते ते काय करायचे? रोहिलखंडात कारस्थाने करतच होते. नजीबाचा नातू गुलाम कादिर याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशहाचा आणि बेगमांचा छळ केला. बादशहाचे डोळे काढले आणि खजिना बळकावला. अशा परिस्थितीत महादजींनी कादिरचा पराभव केला आणि त्याने बळकावलेली संपत्ती जप्त केली आणि ती बादशहाला परत केली. बादशहाचे दिल्लीच्या गादीवर पुनर्स्थापना केली. अशा रीतीने महादजींनी पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पद परत मिळवून दिली आणि दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले. पेशव्यांच्या ग्रहकलहाचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता. मराठी मुत्सद्द्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे मराठी आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष अट्टल ठरला आणि मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानवर राज्य कोणी करायचे याचा अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज या 2 महासत्तांमधील संघर्षातूनच होणार होता. काय झालेलं बघा. पानिपतच्या लढाई जबाबदार कोण होतं तर नजीब खान, आणि त्याचे जे नजीब खानचे जे वारसदार होते ते अद्याप रोहिलखंडात कारस्थानी करतच होते. नजीबाचा नातू कोण? गुलाम कादिर याने काय केलं? लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशहाचा आणि बेगमांचा छळ सुरू केला. बादशहाचे डोळे काढले आणि खजिना बळकावला. अशा परिस्थितीत महादजींनी कादिरचा पराभव केला. त्याने काय केलं? बळकावलेली जी संपत्ती होती ती जप्त केली आणि ती बादशहाला परत केली. बादशहाची दिल्लीच्या गादीवर पुनर्स्थापना केली. अशा रीतीने महादजींनी पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पद परत मिळवून दिली. दिल्लीच्या बादशहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले. पेशव्यांचा ग्रहकलहाचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. काय झालं? पेशव्यांमध्ये ग्रहकलह म्हणजे घरातच भांडणं लागायला लागली. मग ह्याचा एक परिणाम काय झाला तर रघुनाथराव जो होता तो इंग्रजांना जाऊन मिळाला होता. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता. मराठी मुत्सद्द्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे मराठी आणि इंग्रज यांच्यामधील संघर्ष अट्टळच ठरला. म्हणजे मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष होणारच. मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानवर राज्य कोणी करायचे याचा अंतिम निर्णय मराठी आणि इंग्रज या 2 महासत्तांमधील संघर्षातूनच होणार होता. मुंबईहून इंग्रज बोरघाट मार्गे मराठ्यांवर चालून आले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली. गनिमी कावा पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्य सामग्री मिळवू दिली नाही. उभय सैन्याची गाठ वडगाव, सध्याच्या पुणे मुंबई रस्त्यावरती हे वडगाव आहे, इथे पडली. या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले. रघुनाथराव इंग्रजांकडे जाऊन मिळाला होता. मुंबईहून इंग्रज काय झालं? बोरघाट मार्गे मराठ्यांच्यावरती चालून आले. महादजी शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली. महादजी शिंदे काय केलं? सर्व मराठी सेना एकवटली आणि गनिमी कावा पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजाला धान्य सामग्री मिळू दिली नाही. उभय सैन्याची गाठ वडगाव येथे पडली. वडगाव कुठे आहे? आता सध्याचा जो पुणे मुंबई रस्ता आहे त्याच्यावरती हे वडगाव हे आहे. आणि इथे या लढाईत काय झाले? इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले. दिल्लीवर इसवी सन 1803 पर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते. त्यावेळी काय झालेलं? दिल्लीवरती 1803 पर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते. इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करून हे लक्षात घेतले. 1803 पर्यंत काय झालं? मराठ्यांचे नियंत्रण होते, पण इंग्रजांनी काय केलं? भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करून हे लक्षात घेतले. म्हणजे महादजींच्या कामगिरीचे मोल लक्षात येते. दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले. पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला. तेथे त्यांच्या स्मरणार्थ छत्री उभारली आहे. इथे बघा दाखवले शिंदे छत्री वानवडी पुणे, ही त्यांची छत्री आहे. म्हणजे अशी छान इमारत आहे. शिंदे, होळकर, भोसले यांच्याप्रमाणे इतरही काही प्रमुख सरदारांनी मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली आहे. शिंदे, होळकर, भोसले यांच्यासारखे असे अनेक सरदार होते की त्यांनी मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली. शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी आणि तुळाजी आंग्रे या पितापुत्रांनी प्रबळ बनवले.
कान्होजी आंग्रे हे आरमाराचे प्रमुख होते, आपण पाहिलेलेच आहे. शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले होते ते कान्होजी आणि तुळजा आंग्रे, कान्होजींचे पुत्र तुळाजी आंग्रे या पितापुत्रांनी ते सांभाळले होते आणि प्रबळही बनवले होते. या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी या आरमारी सत्तांना धाकात ठेवले आणि मराठ्यांच्या राज्याच्या किनारपट्टीचे रक्षणही केले होते. आता आपण पाहूयात, सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचा पुत्र त्र्यंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचे पुत्र कोण, त्र्यंबकराव यांनी काय केले, गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली, म्हणजे मराठी सत्ता प्रबळ करण्यास तिथे सुरुवात केली. खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्य केले, तेथील किल्ला जिंकून घेतला. पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा येथे हे आपल्या सत्तेचे केंद्र केले. मध्य प्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे सहाय्य केले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती. ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली. महादजी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापण्यात गुंतलेले असताना नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली. या कार्यात पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले. इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम, नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणांच्याद्वारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले. ते मराठ्यांच्या सत्तेच्या अखेरच्या टप्प्यातले आधारस्तंभ होते. सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यांचा पुत्र त्र्यंबकराव यांनी काय केलं, गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदारांचे पारिपत्य केले. बघा, एका महिलेने मुघल सरदारांचे पारिपत्य केलेले उमाबाई हिने. ही कुणाची, खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी होती उमाबाई हिने काय केले, अहमदाबादच्या मुघल सरदारांचे पारिपत्य केले, तेथील किल्ला जिंकून घेतला आणि पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा येथे आपल्या सत्तेचे केंद्र केले. मध्य प्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे आणि होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे सहाय्य केले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती. आपण पाहिलंच आहे, माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती. ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली. महादजी शिंदे यांनी कसं उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापनात गुंतले असताना नाना फडणवीस यांनी काय केलं, दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली. या कार्यात पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी त्यांची साथ दिली. त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले. इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम, नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणांच्याद्वारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले. ते मराठ्यांच्या सत्तेचे अखेरचे टप्प्यातले आधारस्तंभ होते. उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्यात मराठा सरदार यशस्वी झाले. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मात्र या सत्तेला उतरती कळ आली. या काळात रघुनाथरावांचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता. त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते, उलट अनेक दोषच होते. तो मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली. अशा अनेक कारणाने दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांच्या उत्तरेतील आणि दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला आणि मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली. बघा, इंग्रज कसे आले आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये. इंग्रजांनी इसवी सन 1817मध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथील युनियन जॅक हा आपला ध्वज फडकवला. इसवी सन 1818मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. इंग्रजांनी काय केलं, 1817मध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथे युनियन जॅक हा आपला ध्वज फडकवला, आपला झेंडा फडकवला युनियन जॅक हा. आणि 1818मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. ही घटना भारताच्या इतिहासात एक मोठा बदल घडवणारी होती. या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांश भारत आपल्या अधिपत्याखाली आणला. भारताचा पाश्चात्य जगाबरोबर संबंध वाढला आणि त्याबरोबर भारतीय समाज व्यवस्थेत अनेक बदल झाले. अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या आणि बाजूला सारल्या गेल्या. एक मोठे स्थित्यंतर झाले. भारताच्या इतिहासातील मध्ययुग संपले. आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली. इथे आपला हा पाठ संपलेला आहे. इंग्रज आपल्या भारतात कसे आले, त्यांनी काय काय केलं, आता इथून पुढे आपण पाहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूयात.